तिथे मी नियमावली आहे. ज्यावेळी मी व्हिडिओ बघत होतो, व्हिडिओ कुस्ती सुरू झाल्यानंतर ॲक्शन पूर्ण स्टॉप असतो, त्यात काय होतंय ते बघायचं असतं. ज्यावेळी त्याला टांग लागली तो 4 झाला, 4 झाल्यानंतर परत कब्जा होता 1 पॉईंट. हां, त्यावेळी रेफरी पॅनलने 1 पॉईंट दिला नव्हता. त्यामुळं मी तिथं 4-1 असं गुणांकन दिलं आणि मी म्हणलो ते गुण सर चॅलेंज माघारी द्या, 1 पॉईंट मिळालेला आहे सिकंदरला, कारण तिने मागायला होता परत आवाज आला त्याचा. हे रेफरीची जबाबदारी आहे. गुणांकन करताना आता डायरेक्ट बॅक थ्रो मारतोय, मी तेच सांगितलं मला एवढं नाही मारू द्या. मॅचचं कॉन्टॅक्ट तुटले ना ते 4चं ॲक्शन, मारणाऱ्याचं नाही, जो ज्यांनी बॅक थ्रो खाल्ला आहे त्याचं, मग ती 4ची ॲक्शन झाली. 0-0ची पॉईंट वरनंतर आत्ता हे चालेल आहे ना, कुठलाही रिप्ले असू द्या. आता सिस्टीम आली, सॉफ्टवेअर आले, सगळं क्लिअर. अगदी मायक्रो सेकंद बी दिसत आहेत आता. 300 मायक्रो सेकंद राहिले होते, 100 राहिले होते, ते दिसतंय आता. नाहीतर मला आठवते नागपूरला जो वाद झाला होता लई मोठा, भगतची आणि विजय चौधरी कुस्ती होती, तो घड्याळवाला कुठं पळून गेला तो काय होणारच नाही ना, कारण मॅचर म्हणजे झाली ते म्हणजे टाईम संपलाय आणि तेवढं माझा पाय टच झाला होता आणि घड्याळवाला मला टाईम संपला म्हणून मॅचर म्हटला पॉईंट नाही. आणि नंतर जवळ रांग टाकलं तर घड्याळवाला कुठे मी घरात कोचिंग होते अमरावतीचे, ते तिथली घरीच निघून गेले. पण आता कुस्तीला चांगले दिवस काय आले, सॉफ्टवेअर आले. सॉफ्टवेअरनुसार जर तुम्ही कुस्त्या घेतल्या ना एकदम पारदर्शक कुस्त्या दिसतात, कोणाचंही ऑब्जेक्शन नाही. माझ्या स्वतः ग्लोबल चॅम्पियनशिपला मी गेलो होतो अंडर 17ला, लांबचे काही 5-6 सेकंद तो थ्रो मारला, तिने थ्रो मारला पण सेकंडचं करून एवढं व्हिडिओ बघतात ना चेक करायला, इथंच होती खाली टिकलीच नव्हती आणि टायमिंग संपलं होतं. 0-0 दाखवतात पण ती हवेत कुठं होती इथं. नियम असा आहे, जोपर्यंत कुठली ॲक्शन डेंजर मॅटला कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत स्कोर ट्राय झाला जात नाही. म्हणजे मलाही नॉलेज म्हणतं मी का असा हे नाही आलं, अनुभव घे 15-20 वर्ष काम त्यानंतरच अनुभव कसा झाला की त्यावेळेस कळलं की तिने एवढा थ्रो मारला होता, बॅक थ्रो बसला होता, पण शेवटचे सेकंद 0-0 झालं आणि ते हवेतच होती. ॲक्शन कम्प्लीट नाही झालं. जो बॅक थ्रोचं टायमिंगचं नसतं तर बॅक थ्रो व्हॅलिड झाला असता, 4 पॉईंट मिळाले असते, कुस्ती जिंकली. पण ते बॅक थ्रोचं टायमिंग लँडिंग व्हायच्या अगोदरच टायमिंग संपलं. UFCची आणि दुसरी कोण होती ती कुस्ती होती. म्हणजे मला बी नॉलेज त्यावेळी कळलं की बॅटचा टच महत्त्वाचा आहे. रेफरी लगेच आला लगेच शिकला असं होणार नाही, आयुष्यातला वेळ द्यावा लागतो. तुम्ही किती स्पर्धा करा तेवढं तुमचं डेव्हलपमेंट वाढणार. आणि शालेय स्पर्धा त्याच्यानं रेफरी होती, शालेय स्पर्धा कधीच ड्रॉप करायची नाही, सगळ्या शिकण्यासारख्या तिथे. डेंजर पोझिशनला एक झोळीचं मला अजून हे समजलं, तो आता डेंजर पोझिशन लॉकच झाला, 1 मिनिट अजून टायमिंग आहे. हां, जर तो चित होत नसेल, जुळी दिसत नसेल, 1 मिनिट राखतो तर तसंच राहणार, लॉकच झाली गोष्ट. हा तेवढा तसाच डेंजरला आहे ना तो, सोडवायची नाही डेंजरला कुठली बोल टाईम शंका करू हे सर आता हे पोझिशन आहे. हां, एखादा जण वर एक खंडा वरती आहे. हो, ही आता एक तो काही करू शकत ना, हा सोडू शकत नाही. 3 मिनिटं असं नाही. आम्हाला हेच विचारायचं, 2 मिनिटं डेंजर पोझिशनला आहे, फॉल होत नाही तोपर्यंत बघत राहायचं. फॉल झालं तर फॉल द्यायचा, नसत टाईम 3 मिनिटं टाईमिंग वस्तू तशीच राहील. सर आता डेंजर पोझिशनला आहे, तुम्हाला गोष्टी सोडवायची नाही, बरोबर आहे, टायमिंग संपला आहे, बरोबर आहे, डेंजर पोझिशनला आहे, तर ती पुढं त्याच्यावरती डायरेक्ट रेफरी हात मारून सांगतो का टायमिंग संपला, पोझिशनला आहे. डेंजर पोझिशनला राहू कुस्ती जोळीच काय कुठला डाव असू द्या, त्याचा जो डेंजर पोझिशनला असेल, चीट होत नसेल, त्यामध्ये जोपर्यंत टायमिंग चालू आहे तोपर्यंत ती कुस्ती तशीच राहणार. डेंजर पोझिशनला समजा दाबतोय तो, बरोबर आहे का बाबा, चीट होण्याच्या
भानगडीत आहे. आणि त्याच टायमाला जर आपल्याला वाटतं का आता चीत होणारच, नंतर मग वाटतं चीत होणार, त्याच्या अगोदर रेफ्री बोलतोय का टायमिंग संपलं. बरोबर आहे ना. मी काढायला बघतोय जर 3 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिलाय, तुमच्यासाठी स्पेशल 4 मिनिटं करायची का? नाही पण सर त्यांचं असं म्हणणं आहे का जाणून म्हणून वेळ संपायच्या आधीच दिलं तर टायमिंग संपल्यावर मी काय सांगितलं, जेव्हा ह्या मॅटवर उभा राहतो माणूस त्यावेळी त्यांनी कुठलाही तो माझा तो त्या तालमी वेळ संपायच्या आधी कुस्ती केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणजे मला ते काय बघा सर, मी स्वतः डोळ्याने बघितलं केसरीला. खासदार केसरी लॉट पाडलं. तो आहे ना कोचिंगला, तिथली पदाधिकारी उठलाय, तिथं गेलाय. मैदानी विषय तो आपला जॉबच नाही. डेंजर पोझिशनला कुस्ती सोडू शकत नाही. टायमिंग संपलं तर कुस्ती सोडवली जाणार. डाऊट आहे बो विचार. त्याचा काय होतं माहिती आहे का, अजूनही आपल्या महाराष्ट्रात स्लीप होल्डवर सांगितलं ना तरी स्लीप होल्ड एवढा पाहिजे. मी फक्त ट्रायला आहे ना जास्त काळजी घेतो स्लीप होल्डची. ट्रायला का तर तो मुलगा नॅशनल खेळायला जात असतो ह्यामध्ये, आणि कोचलाही माहिती असते, ज्याला माहिती आहे स्लीप होल्डची तो चॅलेंज टाकतोच ना, ज्युरी बघणारच आहे, कुस्ती सोडवणारच आहे. फक्त स्लीप होल्डचं चॅलेंज टाकताना जपून टाकलं पाहिजे. स्लीप होल्ड होत असताना जर माझा कमरेखाली हात गेला आहे, मी थोडा तरी होल्ड केला आहे त्याला पडताना, स्लीप होल्डची ॲक्शन टाका. ऐक ना, स्पीडला डाक मार आणि तू काय करू नको, डायरेक्ट खाली झोप. तू झोपायचा खाली. कंबर पकड हवेतच परत. स्लीप होल्ड होत नाही, कमरेखाली हात आहे त्याच्या. सर आता समजा जर त्याला स्लिप दिलं नाही, रेफरीने 2 दिले आणि टेक्निकल फॉल कुस्ती झाली समजा, पण तो स्लिप होता, मी चॅलेंज केला तर माझं चॅलेंज ॲक्सेप्ट. त्याला चॅलेंज ॲक्सेप्टेबल आहे. ज्युरीकडे चॅलेंज आहे ना, 0 TV बघणार की तिने ॲक्शन कुठली केली होती, त्याचा होल्ड होता का नव्हता. जर त्याचं काहीच नाही, काय होतं ग्रीपोला हात जास्त केला जातो. ग्रीपोला माझे पॉईंट झाले, मला टाइम काढायचा बरोबर, पडायचं का वेळ जातो ना सगळ्या विषयात. अशा आता मी अजून टेक्निकल विषय यात आहेत आता तुम्हाला जास्त करून. आता एक दुसरी भांडणं व्हायचं कारण सगळ्यांनी बघा, हे भांडणाचा मूळ खूप रेड झोनवर कुस्ती आली की पाय बाहेर गेला होता, तरी मारला कसा. सगळ्यांना महत्त्व सांगतो, रेफरीशिप करत असताना ज्यावेळी इथे तर रेफरी तिथं तरी उभं पाहिजे, त्या साईडला तरी उभं पाहिजे, त्या बाजूने पळत नाही आला पाहिजे. मी सांगितलंय काय, ज्यावेळी मुलं खेळतायत त्यांच्या मध्य क्षेत्राला तो राहायला पाहिजे. पहिला पाय कुणाचा बाहेर, माझा पाय बाहेर गेला आहे पण मी ढाक मारली किंवा सात मारला, कंटिन्युटी ऑफ अलाउड आहे, पण पाय बाहेर जाऊन मी काहीच नाही केलं तर माझ्या विरोधात पॉईंट आहे. पण एक पाय बाहेर टाकून खेळाडूला डाव टाकण्याची अलाउड आहे. म्हणजे आपण म्हणतो पाय बाहेर झाले की रेफरीचा लय आहे. पहिली मी रेड झोनवर प्रत्येक टीमला सांगितले, शिट्टी वाजवायची घाई करू नका, ज्युरी सांभाळायला तयार येतो बनवा, तुमच्या हातने चुकलं काहीतरी ते ॲक्शन कंप्लीट होतं त्याच्या हातने. हां स्टँडिंगमध्ये काय काय असले जाते ठीक आहे, आउट परत 1 पॉईंट आतमध्ये आणला आणि आत स्वतः अगोदर जायचं नाही कधी, ते दोन्ही खेळाडू निवडून आत जायचे, एका मागं मारामारी तो आतमध्ये. रेफरीचं कामच आहे कंट्रोल, कुस्तीवर कंट्रोल पाहिजे, कंट्रोल ठेवला पाहिजे आणि म्हणजे काय म्हणतात दोन्ही खेळाडू दाबात ठेवले पाहिजे. असं
इंटरनॅशनल झालंय